शेतकरी कर्जमाफी 30 जून पूर्वी करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. विधान परिषदेचे मतदार शेतकरी कर्जमाफीतून वगळले, आवश्यकता पडल्यास केंद्राशी चर्चा करू, मुख्यमंत्र्यांचं विधान. मनसेचं रेल्वे भरती आंदोलन प्रकरण, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता. मनसेनं 2008 मध्ये केलं होतं आंदोलन. राष्ट्रवादीचे काही नेते आमच्या संपर्कात, राष्ट्रवादीत सर्व काही आलबेल नाही इतकं मात्र नक्की, मंत्री संजय शिरसाट यांचा दावा. पॉक्सो प्रकरणातील नसरापूर आरोपी विरुद्ध न्यायालयाकडून प्रक्रिया जारी. आरोपीची ओळख, परेड आणि मानसिक तपासणीसाठी परवानगी. 28 मे रोजी आरोप निश्चितीपूर्वी सुनावणी. परीक्षेपूर्वी मोटेगावकरनं रात्री 11:30 वाजता विद्यार्थ्यांना दिला पेपर. नीट परीक्षेच्या आदल्या रात्री पेपर फुटल्याची माहिती. मोटेगावकरच्या क्लासमधील व्हिडिओ समोर. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एकाला अटक. पुण्यातील नामांकित बालरोग तज्ज्ञ मनोज शिरुरे अटकेत. स्वतःच्या मुलासाठी नीटचा पेपर खरेदी केल्याचा आरोप. यंदा विधान परिषदेची जागा शिवसेनेला सोडू नका, भाजपच्या संभाजीनगर जालन्यातील पदाधिकाऱ्यांची मागणी. खात्रीलायक सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती. सोलापूर विधान परिषदेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये वाद होण्याची शक्यता. सोलापूरची जागा काँग्रेसनं लढवावी, काँग्रेस पदाधिकाऱ्यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे मागणी. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 150 कोटींचा निधी. अर्थसंकल्पात महामंडळासाठी एकूण 750 कोटींची तरतूद. पहिल्या टप्प्यात 150 कोटी रुपयांचा निधी वितरित. शासन निर्णय जारी. पुण्याच्या बालाजीनगरमधील हत्या प्रकरण, पोलिसांनी आंदेकर टोळीच्या 6 जणांना केली अटक. एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती. कॉक्रोच जनता पार्टीचा सोशल मीडियावर धुमाकूळ. इंस्टाग्रामवर 4 दिवसात 13 दशलक्षहून जास्त फॉलोअर्स. उपरोधिक चळवळीचं एक्स अकाउंट मात्र निलंबित. न्यायमूर्तीच्या पदावरील व्यक्तीनं सर्वसामान्यांना डिवचणं अयोग्य. कॉक्रोच पार्टीचे फॉलोअर्स उद्रेक दाखवत आहेत. कॉक्रोच जनता पार्टीवर मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया. दर्यापूर हादरलं, अल्पवयीन मुलीवर घरात घुसून हल्ला. 2 युवकांकडून मुलीवर धारदार शस्त्रानं वार. हल्ल्यामध्ये मुलीच्या मानेवर आणि हातावर गंभीर जखमा. नाशिकमध्ये एका विवाहितेचा 8 वेळा गर्भपात. तू आमच्या जातीची नाही असं म्हणत मानसिक छळ केल्याचा दावा. पती सासू सासऱ्यांविरुद्ध म्हसरूळ पोलिसात गुन्हा दाखल. साताऱ्याच्या फलटणमध्ये कोयता गँगची दहशत. जिंती नाक्यावर तरुणाला मारहाण. कोयता उगारतानाचा सीसीटीव्ही व्हायरल. नवी मुंबईमध्ये 1,26,00,000चं कोकेन जप्त. कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये नायजेरियन नागरिकाकडून मुद्देमाल जप्त. 2 नायजेरियन नागरिक ताब्यात. ठाण्यातील गावदेवी भाजी मार्केटच्या इमारतीला भीषण आग. आगीत 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. पहाटे 3 वाजता आग लागल्याची माहिती. कच्च्या तेलाच्या किमती 5% घसरल्या. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $105.70 वर पोहोचले. ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शांतता प्रस्तावाच्या शब्दानंतर मोठी बातमी.